जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो आणि मैत्रिणींनो. माझं नाव विजय आहे. मी गेले 2 वर्ष झालं न्यूझीलंडमध्ये आहे. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली, पण ह्या व्हिडिओ एक इन्फॉर्मेशन अशी दिलेली की ओव्हरऑल कसं काय बेनिफिट्स आहेत न्यूझीलंडमध्ये यायचे किंवा कोण कोण येऊ शकतं वगैरे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहे की जॉब्स कसे अप्लाय करायचे, कोणते कोणते ॲप्लिकेशन्स यूज करू शकता तुम्ही आणि कोण कोण करू शकतं जॉब्स अप्लाय, कुठले स्किल्स शॉर्टेज आहेत, कोण कोण इथं येऊ शकतं आणि काय प्रोसेस फॉलो करायची. तर मी व्हिडिओ सुरू करायच्या आधी प्लीज माझा हा चॅनल सबस्क्राईब करा. एक मराठी सबस्क्राईब खूप महत्त्वाचा ठरेल, कारण का न्यूझीलंडमध्ये खूप मराठी लोक कमी आहेत, खूप लेवलवर नाही आहेत मराठी लोक इथे. जसे पंजाबी लोक खूप भरपूर आहेत इथे, गुजराती खूप लोक आहेत इथे, पण आपले मराठी माणसं खूप कमी आहेत. तर मी त्या मराठी माणसांना हेल्प करतो आहे, त्या मराठी माणसांना ही इन्फॉर्मेशन पोचवतो आहे ज्यांना खरंच इथं यायचं आहे आणि ज्यांना खरंच इथं सेटल व्हायचं आहे, त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करतो की माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्यांच्यापर्यंत शेअर करा की ज्यांना खरंच न्यूझीलंडमध्ये यायचं आहे. त्या मराठी माणसाला शेअर करा की ज्याला खरंच यायचं इथं आणि खरंच त्याच्याकडं त्या स्किल्स आहेत, त्या वेस्ट करतो आहे तो इंडियात बसून, जे की इथं येऊन खूप तो पैसे पण कमवेल, सेविंग्स पण करेल आणि इथं लाईफ पण सेट होईल. आणि प्लस त्यांच्या मुलांचे एज्युकेशन पण फ्री ऑफ कॉस्ट आहे तिथं. इंडियात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, इंडियात आपल्याला शिक्षण फ्री नाही आहे कोणालाच. इथे 12वीपर्यंत फ्री शिक्षण आहे आणि हाय लेवल शिक्षण आहे इथं जर शिक्षण झालं तर अख्ख्या वर्ल्डमध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा अख्खा. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज कवर करणार आहे की कोण कोण जॉब्स अप्लाय करू शकतं, कोण कोण न्यूझीलंडला येऊ शकतं. तर चला व्हिडिओ सुरू करू, जास्त लेट नको करायला. पण प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका कोणी. तुमच्या फ्रेंड्सला आणि फॅमिलीला पण पाठवा व्हिडिओज आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला लावा. तर सगळ्यात पहिले मी ट्रेडमी ॲप्लिकेशन म्हणून आहे न्यूझीलंडच्या जॉबसाठी आणि एक सीक ॲप्लिकेशन म्हणून आहे. दोन्हीचे लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. ते जॉब्स ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून घ्या आणि सगळं प्रोफाईलला जाऊन तुमचं स्किल सेटअप, कुठला एक्सपिरियन्स आहे तुमचं काय एज्युकेशन झालं आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, हे सगळं टाका तुम्ही. आणि प्लस तुम्ही इंटरनॅशनल CV बनवा. इंटरनॅशनल CV फॉर्मॅट आहे माझ्याकडे, तो मी तुम्हाला 100% फ्री ऑफ कॉस्ट देऊ शकतो. त्यासाठी मी कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला CV फॉर्मॅट हवा आहे, किंवा मी लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप चॅनलची, तो चॅनल जॉईन करा तुम्ही. मी तुम्हाला CV आणि कवर लेटर इंटरनॅशनल लेवलचं दोन्ही देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही CV कवर अपडेट केला, तुम्ही सीक ॲप्लिकेशन आणि ट्रेडमी ॲप्लिकेशनवर जाऊन तुमची प्रोफाईल अपडेट केली, त्यानंतर तुम्ही एक टिप सांगतो, इंडियाच्या रात्री 2 ते 3 वाजता दररोज 1-2 तास वेळ काढून तुमच्या स्किल सेटअपप्रमाणे, तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे, तुमच्या एज्युकेशनप्रमाणे तुम्ही जाऊन त्या ॲप्लिकेशनवर दररोज 1 तास जॉब्स अप्लाय करत राहा. अप्लाय केल्यावर तुम्हाला 100% ईमेल्स येतील. ईमेल्स पण चेक करायचे आहेत तुम्हाला, ईमेल्स चेक करत राहायचे. ईमेल्स वगैरे आले की ते इंटरव्ह्यू सेटअप करतात. इंटरव्ह्यू रात्रीचाच झाला होता माझा, रात्री 3 वाजता इंटरव्ह्यू झाला होता माझा, कारण का न्यूझीलंड आपल्यापेक्षा 7.5 तास पुढे आहे. तर तुम्ही या गोष्टीचं खूप लक्ष देऊन तुम्ही जॉब्स अप्लाय करा. आणि पुढची प्रोसेस आहे, इंटरव्ह्यू झाल्यावर समजा तुम्ही सिलेक्ट झाला, जॉब ऑफर आली तुम्हाला, तर ते एक जॉब टोकन पाठवतात. इथलं इमिग्रेशन आहे न्यूझीलंडचं, ते तुम्हाला जॉब टोकन पाठवतात. त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतः वर्क विजा ॲप्लिकेशन फिलअप करू शकता. तुम्ही कुठल्या एजंट थ्रू जायची गरज नाही, एजंटला पैसे द्यायची गरज नाही आहे. काही तुम्हाला हेल्प लागली फ्री ऑफ कॉस्ट, मी तुम्हाला सगळी हेल्प करू शकतो. फक्त तुम्ही हे आत्ता सुरुवात करा की जॉब्स अप्लाय करायचे आहेत. तुमची प्रोफाईल अपडेट करा, प्रोफाईल सेटअप करा ॲप्लिकेशन्सवर जाऊन, आणि CV अपडेट करा जो पण तुमचा एक्सपिरियन्स असेल. आणि मी तुम्हाला खास हा व्हिडिओ का सांगतो आहे आणि का तुम्हाला जॉब्स अप्लाय करायला सांगतो आहे, बाकीच्या कंट्रीसारखं तुम्हाला इथे येण्यासाठी कुठल्याही पैसे दाखवायचे नाही आहेत बँकेत, किंवा बाकी ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला बँकेत पैसे दाखवायला लागतात, बँक स्टेटमेंट दाखवायला लागतं, प्लस तुम्हाला इंग्लिशची एक्झाम द्यायला लागते. इथे येण्यासाठी तुम्हाला इंग्लिशची एक्झाम पण द्यायची नाही आहे. तो वर्क विजा जो आहे तो 2 वर्षाचा आहे माझा.
तर तो वर्क विजाचं नाव आहे ॲक्रिडेटेड एम्प्लॉयर वर्क विजा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲक्रिडेटेड एम्प्लॉयर वर्क विजा स्पॉन्सरशिप कशी मिळवायची, कसं वर्क विजाची प्रोसेस आहे, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, आणि तुमच्याबरोबर तुम्ही तुमच्या पार्टनरलाही आणू शकता, जो की तुमची वाईफ. तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला पण इव्हन आणू शकता, पण फक्त त्यासाठी तुमची रिलेशनशिप प्रूफ करायला लागते की खरंच तुमची रिलेशनशिप चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. त्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवेल तुम्हाला. गर्लफ्रेंड्सला आणू शकता तुम्ही, तुमच्या पार्टनरला म्हणजे गर्लफ्रेंडला आणू शकता, प्लस बॉयफ्रेंड्सला आणू शकता, प्लस तुमच्या वाईफला आणू शकता, प्लस तुमच्या मुलांना पण आणू शकता. तर मी आलेलो आहे माझ्या वर्क विजा स्पॉन्सरशिप, मी इंडियातूनच जॉब ऑफर घेऊन आलो आहे. तर माझ्या डिपेंडंट ओपन वर्क विजा वर आली आहे माझी वाईफ, आणि आम्हाला तर मुलं नाही आहेत. पण तुम्ही जॉब्स अप्लाय केले, जर जॉब ऑफर मिळाली, तुम्हाला वर्क विजा आला तुमचा, तर तुम्ही तुमच्या पार्टनरला आणू शकता, वाईफला. आणि जर तुम्हाला मुली असतील तर तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल आहे, कारण का लहान मुलांना मुलींना पण हे मिळतं, एज्युकेशन विजावर येऊ शकतात ते. आणि एज्युकेशन 12वीपर्यंत फ्री आहे. ह्याचा फायदा घ्या, भरपूर बेनिफिट्स आहेत. इथं तासावर पगार आहे, प्लस इथं तुम्हाला सांगतो मी, तासावर पगार आहे प्लस वीकली सॅलरी आहे इथं. आणि वीकली सॅलरी आहे प्लस रेंट पण वीकली असतो, सगळं इथं वीकली आहे. क्लायमेट पण सुंदर आहे, इंडियन स्टोर्स पण आहेत इथं, सगळ्या इंडियातल्या सगळ्या गोष्टी मिळतात इथं. ग्रॉसरी सगळं मिळतं, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, परत भाकरीचं पीठ, ज्वारीचं, बाजरीचं, सगळ्या डाळी, सगळं इंडियन फूड सगळं मिळतं इथं. त्यामुळं काही काळजी करू नका, बिंदास तुम्ही स्टार्ट करा जॉब्स अप्लाय करायला. काही तुम्हाला हेल्प लागली, काही सपोर्ट लागला तर मी 100% तुम्हाला हेल्प करेल. मी दर मंडेला माझ्या सबस्क्रायबर बरोबर कॉल ठेवतो, तर त्या कॉलवर आम्ही सगळं डिस्कस करतो, कोण कसं येऊ शकतं, आणि CV कसा बनवायचा, CV कसा अपडेट करायचा, कव्हर लेटर कसं अपडेट करायचं, सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला हेल्प करू शकतो फ्री ऑफ कॉस्ट. मी काही पैसे घेणार नाही, काय नाही. तुम्ही फक्त माझा चॅनल सबस्क्राईब करा, एक मराठी सबस्क्राईब करा, एक मराठी लाईक करा, आणि एक आपल्या मराठीबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. कारण का माझी एकच इच्छा आहे की आपला मराठी माणूस बाहेरच्या देशात आला पाहिजे भरपूर प्रमाणात. तर इंडियात तुम्ही तुमचे स्किल्स आणि एक्सपिरियन्स वाया घालवत बसू नका, एज्युकेशन पण वाया घालू नका. बाहेर या, त्या गोष्टीची चीज करा, मी तुम्हाला 100% हेल्प करेल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सांगणार आहे वर्क विजा ॲप्लिकेशनसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कशी प्रोसेस आहे, ह्या सगळ्या गोष्टी, प्लस पार्टनर विजा कसा मिळतो, मुलाबाळांचे एज्युकेशन विजा कसा मिळतो, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेल. प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा, एक मराठी सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे. प्लीज माझा चॅनल आणि व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आपल्या मराठी लोकांबरोबर, ज्यांना खरंच इथं यायचं आहे त्यांच्यापर्यंत. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.